वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून शॉर्टकट शोधणाऱ्या चालकांना केरळमधील एका वृद्ध महिलेने दिलेला धडा हा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलाय। कोझिकोड येथील एरान हिप्लम या परिसरात एका वृद्ध महिलेने चक्क फुटपाथवरून दुचाकी चालकांचा रस्ता अडवून त्याला माघारी फिरण्यास भाग पाडले। या धाडसी कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। नेटकरी या वृद्ध महिलेचं कौतुक करतायत। मिळालेल्या माहितीनुसार कोझिकोडच्या एरान हिप्लम ट्रॅफिक सिग्नल जवळ वाहनांची मोठी रांग लागलेली असतानाच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक दुचाकीस्वारांनी पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवरून गाड्या चालवण्यास सुरुवात केली। या फुटपाथवर वृद्ध आणि मुलं चालत असतानाही हे चालक बेदरकारपणे गाड्या चालवत होते। हे पाहताच एका वृद्ध महिलेला राग अनावर झाला आणि त्यांनी दुचाकी समोर उभं राहून त्यांचा रस्ता अडवला आणि त्यांना माघारी फिरण्यास भाग पाडलं। एक सीसीटीव्ही व्हिडिओ जो बघून तुमचाही थरकाप होईल। प्रति तास 100 किलोमीटर इतक्या वेगाने कार चालवत निघालेल्या एका विद्यार्थ्यानं 6 जणांना चिरडले। यात एका 6 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय। लखनौमधील सारोजीनगरमध्ये गुरुवारी रात्री हिट अँड रनची ही घटना घडली। चौकात लोकांची गर्दी असतानाही कार चालवत असलेल्या मुलानं वेग कमी केला नाही। 12वीत शिकत असलेला हा विद्यार्थी गर्लफ्रेंड सोबत जात होता। 12वीचा निरोप समारंभ पार पडल्यानंतर कारनं जात असताना ही घटना घडली। गौरव सिंग असं या मुलाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली। आई वडिलांच्या एका छोट्याशा चुकीची किंवा दुर्लक्षाची किती मोठी किंमत मोजावी लागू शकते याचा धक्कादायक प्रत्यय मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यात आलाय। घरात पाणी गरम करण्यासाठी लावलेल्या इलेक्ट्रिक इमर्शन रॉडचा धक्का लागून एका 5 वर्षाच्या चिमुरडीचा तडफडून मृत्यू झालाय। या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरले। पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बेगमगंज येथील हदईपूर मोहल्ल्यात ही धक्कादायक घटना घडली। या 5 वर्षीय स्वाती आपल्या घरात खेळत होती। दरम्यान तिच्या आईने अंघोळीसाठी पाणी गरम करायला बादलीत इलेक्ट्रिक इमर्शन रॉड लावला होता। रॉडचं बटन सुरू होतं आणि बादलीत वीज प्रवाह उतरला होता। खेळता खेळता स्वातीचं लक्ष त्या बादलीकडे गेलं। पाणी दिसल्यावर कदाचित हात धुण्यासाठी किंवा पाण्याशी खेळण्यासाठी ती बादली जवळ गेली आणि तिचा हात त्या रॉडला लागला। छत्तीसगडच्या जांजगीर चांपा जिल्ह्यातून एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली। डीजेच्या तालावर नाचत गाजत नवरदेवाच्या घराकडे निघालेल्या भराड्यांना एका सुसाट ट्रकनं चिरडले। शिवरी नारायणच्या दिशेने येणाऱ्या या अनियंत्रित ट्रकनं दिलेल्या धडकेत 3 जण गंभीर जखमी झालेत। या अपघातात एका पुरुषाचा मणका मोडलाय तर 2 महिलांच्या पायाला आणि छातीला गंभीर दुखापत झाले। अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाले। आनंदाच्या वातावरणाचं रूपांतर किंकाळ्यांमध्ये झालंय। सोशल मीडियावर समोर आलेला या घटनेचा व्हिडिओ अंगावर शहारे आणणार आहे। व्हिडिओमध्ये दिसत आहे की वरात उत्साहात पुढे सरकते। महिला आणि पुरुष आनंदाने नाचतायत। कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या क्षणी काळ समोर येईल। तितक्यात एका भरधाव ट्रकनं गर्दीत शिरून लोकांना उडवलंय। राजस्थानमधून हुंडा प्रथेच्या विरोधात एक असं उदाहरण समोर आलंय ज्यानं लग्न कार्याबाबत समाजाला एक मोठा संदेश दिलाय। अलवर जिल्ह्यातील कोटपुतली बहरोड या भागात एका नवरदेवानं आणि त्याच्या वडिलांनी लग्नात हुंडा म्हणून दिले जाणारे 31 लाख रुपये घेण्यास नकार दिलाय। त्यांच्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होते। बिलाली गावात ही घटना घडली। इथं राहणारे जालिम सिंह यांचा मुलगा धीरेंद्र सिंह शेखावत याची वरात 10 फेब्रुवारी रोजी नागपूरमधील लुणसारा गावात पोहोचली। लग्नाचे सर्व विधी परंपरेनुसार पार पडत होते। याच दरम्यान वधू पक्षाकडून हुंडा म्हणून 31 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला। सामान्यतः अशा प्रसंगी हुंड्याची रक्कम आणि वस्तूंचं प्रदर्शन केलं जातं आणि सामाजिक दबावही असतो, परंतु या लग्नात चित्र पूर्णपणे वेगळं होतं। नवरदेवानं आणि त्याच्या वडिलांनी हुंड्याची रक्कम नाकारलेली आहे। केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी मार्फत IAS, IPS आणि IFS या देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित सेवांमध्ये नोकर भरती केली जाते। याद्वारे गेल्या 5 वर्षात म्हणजेच 2020 ते 2024 या काळात आरक्षित वर्गातील किती उमेदवारांची नियुक्ती झाली याबाबतची माहिती आता समोर आली। सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार OBC, SC आणि ST या वर्गातील सर्वाधिक उमेदवारांची नियुक्ती ही भारतीय पोलीस सेवा म्हणजेच IPS मध्ये झाल्याचं स्पष्ट झालंय। राज्यसभेत कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तराद्वारे दिलेल्या माहितीनुसार
UPSC नागरी सेवा परीक्षा 2020 ते 24 या कालावधीत थेट भरतीद्वारे एकूण 3ही सेवांमध्ये OBC 731, SC 371, ST 186 अशा उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात। या आकडेवारीनुसार IAS आणि IAFS या तुलनेत IPS मध्ये आरक्षित वर्गातील उमेदवारांची संख्या जास्त आहे। या बातमीसोबतच विविध राज्यातील घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।